नमस्कार. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे. माझ्यासाठी हा क्षण केवळ स्वप्नपूर्तीचा नाही तर आनंदाचा, अभिमानाचा आणि गर्वाचाही आहे. आनंदाचा यासाठी की मागील सरकारमध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी पाहिलेले हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर मोठ्या विश्वासाने टाकली होती. आता मी मुख्यमंत्री असताना आज ती पूर्ण होते आहे. अभिमानाची यासाठी की देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते या महामार्गाचं उद्घाटन होत आहे आणि गर्व यासाठी की या महामार्गाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्हाला देता आलं. तब्बल 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग 10 जिल्ह्यातून 26 तालुक्यातून आणि 392 गावातून जातोय. राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा आणि सर्वात वेगवान महामार्ग आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मुंबईच्या अधिक जवळ येणार आहे. रायगडमधील JNPT बंदर आणि नागपूरमधील मिहान प्रकल्प यांच्यातील सांधा त्यामुळे जुळणार आहे. हजारो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खरोखरच हा महामार्ग समृद्धी घेऊन आला आहे. या महामार्गाची निर्मिती करताना पर्यावरणाचा समतोल आम्ही राखला आहे. वेगवान प्रवासामुळे या भागातल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. उद्योगांना गती आणि लाखो हातांना काम मिळणार आहे. हे काम तसं सोपं नव्हतं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हे शिवधनुष्य पेललं. याबद्दल मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. राज्याच्या सर्वांगीण विकासात हा महामार्ग गेम चेंजर ठरेल. महाराष्ट्राची ही नवी लाईफलाईन असेल असा मला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणाऱ्या या महामार्गावरून ज्या गतीनं प्रवास होणार आहे त्याच वेगानं महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा आम्ही विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1चं राज्य करण्याचा आमच्या सरकारचा निर्धार आहे. रस्ते म्हणजे राज्याच्या रक्तवाहिन्या असतात. त्यातून उत्साहाचं रक्त वाहू लागलं की विकासाचा गाडा जोरात धावू लागतो. समृद्धी महामार्गामुळे त्याची सुरुवात होती आहे. या महामार्गानं महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या घरात सुख आणि समृद्धी येवो अशा सदिच्छा मी या प्रसंगी व्यक्त करतो. देशाच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्राच्या आजवरच्या वाटचालीमध्ये या सुविधांचा वाटा मोठा आहे. भविष्यात ही विकास प्रक्रिया गतिमान होण्यासाठी शासनानं नागपूर आणि मुंबईला जोडणारा 701 किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केलाय. राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासोबतच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचं राहणीमान सुधारावं याकरिता स्थानिक भागांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या द्रुतगती मार्गाची आखणी केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्यातील विविध कृषी उत्पादनांच्या आणि औद्योगिकरणाच्या सुसूत्र जाळ्यामुळे नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईच्या प्रमुख बाजारपेठेला जोडला जाईल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत 19 नवनगरांची अर्थात कृषी समृद्धी केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. राज्याचा विकास गतिमान व्हावा आणि महामार्गासोबतच विकासाचा प्रवाह चौफेर व्हावा याच हेतूनं राज्य शासनानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची नियोजनबद्ध निर्मिती केली आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर आरामदायी पद्धतीनं पार व्हावं यासाठी प्रवेश नियंत्रण असलेल्या शीघ्र संचार द्रुतगती मार्गाची आखणी केली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या 2 महानगरांना जोडणारा महाराष्ट्रातील पहिला सर्वाधिक लांबीचा ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग हा राज्याची नवीन ओळख असेल. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर आज मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागणारा 16 तासांचा वेळ अवघ्या 8 तासांवर येणार आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून 14 जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे. हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नियोजनात पर्यावरणाचा विचार आणि वनसंपदेचं संवर्धन ही प्राथमिकता होती. समृद्धी महामार्ग हा वन्यजीव क्षेत्रातून जाणारा द्रुतमार्ग असल्यानं वन्यजीवांच्या मुक्त संचारात अडथळा येऊ नये म्हणून डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती उपाययोजना केली गेली आहे. या द्रुतगती मार्गामुळे वन्यजीवांच्या मुक्त संचारावर गदा येणार नाहीये याची नियोजनात्मक काळजी घेण्यात आली आहे. भौगोलिक रचना आणि वन्यजीवांचा अधिवास यांना सहज आणि मुक्त वावर करता येईल याचा संपूर्ण विचार समृद्धी महामार्गात करण्यात आलाय. या महामार्गाचे दुसरं मोठं वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर 8 ओव्हरपास आणि 76 विविध संरचना बांधण्यात आलेल्या आहेत. यात 18 अंडरपास, 2 पूल, 44 बॉक्स कल्व्हर्टर्स आणि 8 लहान पुलांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधणीत नव्या तंत्रज्ञानाचा आणि भविष्यकालीन दळणवळणाचा विचार करण्यात आलाय. समृद्धी महामार्गावर प्रत्येक 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही बाजूला वे साईट अमेनिटीज म्हणजेच रस्त्यालगतच्या सोयी सुविधा उभारणी करण्याचं नियोजन आहे. यात अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी इलेक्ट्रिक व्हेकलसाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यात पथकर संकलन प्रणाली म्हणजेच टोल, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि ऑप्टिकल फायबर केबल या घटकांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गासाठी वन विभागाची एकूण 546 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आलेली आहे. वन विभागाला वन विकसित करण्यासाठी इतर ठिकाणी तेवढीच जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामात 2,76,000 वृक्ष बाधित झाले होते. मात्र त्याचवेळी 11,31,000 नवीन झाडं लावण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे केवळ नवा द्रुतगती मार्गच नाही तर नवी भव्य वृक्षसंपदाही या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. समृद्धी महामार्ग हा सर्वार्थानं वेगळा ठरलाय याचं कारण म्हणजे प्रत्येक टप्प्यावर केलेला सर्वांगीण विकासाचा नियोजनात्मक विचार. प्रत्यक्ष 10 जिल्हे आणि अप्रत्यक्ष 14 जिल्ह्यांना विकासाची नवी गंगा प्रदान करणाऱ्या या महामार्गानं काही नवे मापदंड तयार केलेत. त्यातील महत्त्वाचा आणि ठळक असणारा मुद्दा म्हणजे कृषी समृद्धी केंद्राची उभारणी. समृद्धी महामार्गानजीक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं 19 कृषी समृद्ध केंद्र विकसित केली जाणार आहेत. समृद्धी महामार्ग दृष्टिक्षेपात एकूण लांबी 701 किलोमीटर, रस्त्याची रुंदी 120 मीटर, डोंगराळ भागांसाठी 90 मीटर, मार्गिका 3+3, दोन्ही बाजूला 3 मीटर रुंद पेव्हेड शोल्डर आणि 2 मीटर रुंदीच्या मातीच्या शोल्डरसह, वाहन वेग प्रस्तावित ताशी 150 किलोमीटर, डोंगराळ भागासाठी ताशी 120 किलोमीटर, इंटरचेंजेस 25, द्रुतगती मार्गालगत उभारण्यात येणारी नवनगरं 18, मोठे पूल 30 मीटरपेक्षा जास्त लांबीचे 33, लहान पूल 30 मीटरपेक्षा कमी लांबीचे 274, बोगदे 6, रेल्वे ओव्हरब्रिज 8, व्हाया डक्ट फ्लायओव्हर 65, कल्व्हर्ट 672 आणि वे साईड अमेनिटीज 21 दोन्ही बाजूला प्रस्तावित. समृद्धी महामार्गाचे ठळक मुद्दे. समृद्धी महामार्ग हा नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने या गावापर्यंत जोडणारा महामार्ग आहे. यामुळे राज्यातील रस्त्यांचं जाळं एकमेकांशी जोडून दळणवळण गतिमान होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे राष्ट्रीय दळणवळणात आणि मालवाहतूक सुविधेत 6% योगदान मिळण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गामुळे द्रुतगती मार्गालगत राहणाऱ्या अंदाजे 36% लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पासाठी देशातील सर्वात जलद भूसंपादनाचं काम पार पडलंय. या प्रकल्पासाठी 10 जिल्ह्यांमधून 8,861 हेक्टर भूसंपादन अवघं 18 महिन्यात पार पडलंय. समृद्धी महामार्गावरून दररोज अंदाजे 30 ते 35 हजार वाहनं प्रवास करतील. मुंबई, नागपूर, रायपूर, अंगुल गॅस पाईपलाईन समृद्धी महामार्गातून जाणार आहे. गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाकडून गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि काम प्रगतीपथावर आहे. कृषी समृद्धी केंद्रासाठी आवश्यक जमिनीसाठी भूसंचयन म्हणजेच जमीन एकत्रीकरण योजनेचा वापर केला गेलाय. शेत जमिनीच्या मोबदल्यात 30% विकसित भूखंड मूळ जमीन मालकांना परत देण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार कोरडवाहू जमिनीच्या मोबदल्यात प्रति हेक्टर 75,000 रुपये आणि हंगामी बागायती जमिनीच्या मोबदल्यात दरवर्षी प्रति हेक्टर 1,12,500 रुपये आणि बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टर 1,50,000 रुपये रक्कम देण्यात येईल. पुढील 10 वर्षांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या रकमेत दरवर्षी 10% वाढ केली जाईल. भारतीय वन्यजीव संस्थेच्या सल्ल्यानुसार समृद्धी महामार्गालगत अधिवास असणाऱ्या वन्यजीवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी द्रुतगती मार्गाचं बांधकाम करताना याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसंच वन्यजीवांसाठी द्रुतगती मार्गाखालून भुयारी मार्ग आणि उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्गाचं काम अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम तत्वावर सुरू आहे. समृद्धी महामार्गाच्या प्रकल्प उभारणीवेळी 320 प्रशिक्षित संवादकांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे प्रकल्पाच्या मार्गिकेत येणाऱ्या गावांमध्ये भूसंपादन आणि प्रकल्पाच्या भविष्यकालीन फायद्यांची माहिती देण्यात आली. प्रभावीपणे शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्यात आला. संकल्पना. राज्यातील नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांमध्ये वाहतूक, दळणवळण, उद्योग आणि व्यापारासोबतच एकूण व्यापक विकासाला चालना देण्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसंच त्यांचं राहणीमान सुधारावं याकरता स्थानिक भागांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या द्रुतगती मार्गाची आखणी केली आहे. कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय. समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे ग्रीनफील्ड आहे. द्रुतगती मार्गालगतच्या गावातील लोकांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत शेती आहे. त्याला बळ देण्यासाठी समृद्धी महामार्गावरील कृषी आधारित उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. इतकेच नव्हे तर शेतीमालाची निर्यात करण्यासाठी सुलभ व्हावं याकरता पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया प्रकल्प आणि बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि आर्थिक भरभराट होईल. कृषी समृद्धी केंद्र आणि औद्योगिक केंद्र. शेतीला पूरक उद्योगांची जोड लाभल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते. समृद्धी महामार्गाच्या बांधणीवेळी शेती, शेतकरी आणि बाजार या सर्वांचं नियोजन प्राधान्यानं घेऊन कृषी क्षेत्रावर आधारित व्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत 19 ठिकाणी कृषी आधारित उद्योगांसाठी कृषी समृद्धी केंद्रांची उभारणी होणार आहे. ही कृषी समृद्धी केंद्र उभारताना विभागवार रचनाही करण्यात आली आहे. नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या महसूल विभागातील प्रत्येक 4 तर अमरावती विभागात सर्वाधिक कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहेत. कृषी समृद्धी केंद्राबरोबरच औद्योगिक केंद्र, IT पार्क, कारखाने, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण संस्था यामार्फत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. अशा उद्योग संधीमुळे महानगराकडे ओढल्या जाणाऱ्या मनुष्यबळाला स्थानिक पातळीवरच रोजगार निर्मितीच्या नव्या संधी निर्माण होतील. इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स आणि गोदामे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगतच्या प्रकल्प बांधणीत प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आलाय. कृषी आणि औद्योगिक सुविधांची रचना करताना साठवणगृह आणि गोदामं यांचाही विचार करण्यात आलाय. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गालगत भव्य आणि अत्याधुनिक धान्य साठवणुकीची गोदामं तसंच शीतगृहांची रचना करण्यात येणार आहे. शीतगृह आणि गोदामांच्या साखळीमुळे माल वाहतूक सुलभ होईल आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये माल वेळेत पोहोचवता येणं शक्य होईल. औरंगाबाद, बुलढाणा आणि वर्धा या 3 जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या
3 नवनगरांमध्ये गोदामं उभारण्याबाबत राज्य वखार महामंडळाची कार्यवाही सुरू आहे. जमिनींचं अधिग्रहण करताना आर्थिक व्यवस्थेचं बळकटीकरण आणि जमीन मालकाला फायदा व्हावा हे लक्षात घेऊन भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा याद्वारे भूसंपादन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलाय. व्यवसायाच्या उत्तुंग बदलाची समृद्धी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्यातील विविध कृषी उत्पादनांच्या आणि औद्योगिकरणाच्या सुसूत्र जाण्यामुळे नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईच्या प्रमुख बाजारपेठेला जोडला जाईल. कृषी समृद्धी नगराच्या मार्फत कृषी उद्योजकांना आणि गुंतवणूकदारांना सुलभ वाहतुकीच्या सेवेसह जागतिक दर्जाच्या सुविधा आणि व्यापार करण्यासाठी उत्तम बाजारपेठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी समृद्धी केंद्रांना मानव संसाधन आणि कुशल अकुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध झाल्यामुळं व्यवसायाची भरभराट होईल. द्रुतगती प्रवासातील वेगवान समृद्धी. मुंबई ते नागपूर हे अंतर समृद्धी महामार्गामुळं 701 किलोमीटरचं होऊन अवघ्या 8 तासात पार करता येणं शक्य होणार आहे. मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी 4 तासांवर आणि औरंगाबाद ते नागपूर प्रवासाचा कालावधीही 4 तासांवर येणार आहे. त्यामुळं प्रवाशांच्या वेळेची फार मोठी बचत होईल. समृद्धी महामार्गात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बांधकामांमुळे इंधनाचीही बचत होणार आहे. परिणामी वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाचणार आहे. चांगल्या मार्गामुळे अपघातावर नियंत्रण मिळवणं शक्य होईल. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड झाल्यामुळं प्रदूषण कमी व्हायला मदत होईल. जलद आणि वेगवान दळणवळण सेवा उपलब्ध होईल. समृद्धी महामार्गालगत वायफाय आणि दूरध्वनी सेवा अशा असंख्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आर्थिक विकासाला मिळणार गती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राला अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांशी जोडणारा महामार्ग ठरणार आहे. समृद्धी महामार्गामुळे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, बँगलोर चेन्नई इकॉनॉमिकल कॉरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर तसंच चेन्नई व्हिजाग इकॉनॉमिक कॉरिडॉर असे महत्त्वाचे मार्ग आणि कॉरिडॉर जोडले जाणार आहेत. यासोबतच हे सर्व कॉरिडॉर JNPTशी थेट जोडले जाणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे खऱ्या अर्थानं राज्याच्या निर्यात व्यापाराला चालना मिळणार आहे. महामार्ग आणि त्यांना जोडल्या गेलेल्या मार्गांमुळे शिर्डी, वेरूळ, लोणार, अजिंठा, महाबळेश्वर अशा विविध पर्यटन स्थळांकडे जाता येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकसनशील भागात आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. कृषी आणि औद्योगिक क्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्रालाही नवी झळाळी देण्याचं काम समृद्धी महामार्ग करेल. खुणावत्या रोजगाराची समृद्धी. कृषी समृद्धी केंद्र आणि त्यामधील कृषी आधारित उद्योग संधीमुळे स्वयंरोजगार आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कृषी उत्पन्न सुधारायला मदत होणार आहे. ग्रामीण भागात बिगर शेती आधारित रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. समृद्धी महामार्गामुळे प्रत्यक्षरित्या 10 आणि अप्रत्यक्षरित्या 14 जिल्ह्यांना रोजगार संधी निर्माण होणार आहे. प्रत्येक कृषी समृद्धी नगरातून 20 ते 25 हजार लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. स्थानिकांना मिळणार नव्या अर्थकारणाची समृद्धी. कृषी समृद्धी केंद्रामुळे जमीन मालकांना उदरनिर्वाहासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील. या कृषी समृद्धी केंद्रात उभारण्यात येणाऱ्या विविध स्वयंरोजगार, मजुरीवरील रोजगार आणि व्यावसायिक उपक्रमातून स्थानिकांना नव्या व्यवसाय संधी उपलब्ध होणार आहेत. त्याच वेळेस कृषी प्रक्रिया प्रकल्प, शीतगृह, गोदामं, लॉजिस्टिक्स, पशुवैद्यकीय दवाखाने आणि कृषी उत्पादनांशी संबंधित व्यवसायातून प्रगतीचा नवा मार्ग उलगडणार आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यात समृद्धी महामार्ग हा खऱ्या अर्थानं दुवा बनणार आहे. बांधकाम क्षेत्रातील नव्या संधीही महामार्गाच्या निमित्तानं अर्थकारणाला गती देणार आहेत. हा समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा आहे. त्यापैकी 521 किलोमीटर म्हणजे जवळपास 75% सलग लेंथ आज आपण सुरू करत आहोत. 11 तारखेला माननीय पंतप्रधानांच्या हस्ते हा महामार्ग सुरू करत असताना मनामध्ये अतिशय आनंदाची भावना आहे की हे या सरकारने पाहिलं स्वप्न आहे आणि या राज्यातील जनतेसाठी एक वेगळा आणि सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळं हा अतिशय आनंदाचा क्षण आहे MSRDCसाठी, शासनासाठी. हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच समृद्धी आणणारा प्रचंड महत्वाकांक्षी आणि तेवढाच आव्हानात्मक असा हा प्रकल्प. हे शिवधनुष्य घेतलं होतं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं.
आणि त्याला भक्कम पाठबळ दिलं होतं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच विद्यमान मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विकास पुरुष एकनाथजी शिंदे यांनी. हे काम सोपं नव्हतं. प्रश्न निधीचा नव्हताच, तो उभा करणं शक्य होतं, पण प्रश्न होता तो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्याचा. प्रकल्पाला सुरुवात करायची म्हटलं तर त्यासाठी जमीन संपादन करावी लागणार होती, पण त्यासाठी सर्वप्रथम करावं लागणार होतं ते विश्वासाचं संपादन. आणि एवढ्या वर्षात तीच तर अवघड गोष्ट होऊन बसली होती. आधीच्या प्रकल्पांच्या अनुभवांनी राज्यातील शेतकऱ्यांचं तोंड भाजलेलं होतं. आता तो ताकही फुंकून पिऊ लागला होता. एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः शेतकरी पुत्र. त्यांना शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची सुखदुःख माहिती होती. त्यांनी विचार केला, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, रयतेच्या काडीचंही नुकसान होता कामा नये असं सांगणाऱ्या शिवरायांचा वारसा आपण सांगतो, तर आपली जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या काडीचंही नुकसान होता कामा नये. त्यांनी मनोमन निर्धार केला, या प्रकल्पात कोणीही प्रकल्पग्रस्त असणार नाही, असतील ते सारे प्रकल्पाचे लाभार्थी. या प्रकल्पाचं नाव समृद्धी आहे, तर त्यानं शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच समृद्धी आली पाहिजे. आणि त्या निर्धारातूनच जन्माला आलं एक ऐतिहासिक मोबदला पॅकेज. प्रचलित कायद्यानुसार भूसंपादन केल्यास शेतकऱ्यांना जमिनीचा दुप्पट मोबदला मिळाला असता, पण त्यानं काही समृद्धी येत नाही. माननीय फडणवीस साहेब आणि माननीय शिंदे साहेब यांनी पुढाकार घेऊन या कायद्यात सुधारणा केली. आता शेतकऱ्याला देण्यात येणार होता जमिनीचा रेडी रेकनर दर किंवा बाजार मूल्य याहून जो भाव जास्त असेल त्याच्या तब्बल 5 पट मोबदला. पण सरकारी असंवेदनशीलता आणि दप्तर दिरंगाईनं पोळलेले शेतकरी यावरही विश्वास ठेवायला तयार नव्हते. राज्यात ठिकठिकाणी विरोधाचे सूर उमटू लागले. आंदोलनं सुरू झाली. सगळे काळजीत पडले. अशा वेळी शिंदे साहेब स्वतः पुढे सरसावले. ते स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, आंदोलकांना भेटले, तेही जीवाची पर्वा न करता. अनेकांना ही गोष्ट माहीत नाही, पण एकदा ते विदर्भात आंदोलकांना भेटण्यासाठी गेले होते, तर त्या प्रवासात त्यांचं विमान खराब हवामानामुळे कोसळेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जीवावरच बेतला असता तो प्रवास. सुदैवानं ते बचावले. अशी संकट छातीवर झेलून ते शेतकऱ्यांशी संवाद साधत गेले. त्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला की 5 पट मोबदला आणि तोही ताबडतोब, आणि यामध्ये कोणाचीही दलाली नाही. पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार. समृद्धीसाठीच्या जमिनीचा पहिला खरेदी व्यवहार हिंगण्यात झाला. या कार्यक्रमाला शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहिले. त्या जमिनीच्या पहिल्या नोंदणी पत्रावर त्यांनी स्वतः साक्षीदार म्हणून सही केली आणि ती नोंदणी होताच त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीनं 5 पट मोबदला जमा केला. या घटनेनं संपूर्ण राज्यात संदेश गेला की ते केवळ आश्वासन नव्हतं, तो शिंदे साहेबांचा शब्द होता. पण समस्या काही इथंच संपल्या नव्हत्या. विविध ठिकाणी विविध अडचणी, कुठं रास्त तर कुठं राजकारणातून आलेल्या, पण प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जातीनं लक्ष घातलं आणि सगळ्या अडचणी सोडवल्या. आणि शिंदे साहेबांच्या याच प्रयत्नातून आज समृद्धी महामार्ग पूर्णत्वाकडे जातोय. महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं विकास होतोय.